आगामी गणेशोत्सव आणि बकरी ईद सणानिमित्त शेवगाव पंचायत समितीच्या सभागृहात शांतता कमिटीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी पोलीस उपाधीक्षक दत्तात्रय कांबळे उपस्थित होते। याचबरोबर तहसीलदार हरीश सोनार, नगर परिषदेचे प्रशासक नानासाहेब महानवार, पोलीस निरीक्षक संपत भोसले, माधव काटे, बाजार समितीचे सभापती संजय फडके, जिल्हा परिषद सदस्य अशोक आहुजा, बंडू रासने, कॉम्रेड ॲडव्होकेट सुभाष लांडे, अरुण मुंढे, मनसेचे गणेश रांधवणे, डॉक्टर अमोल फडके, प्रताप फडके आदींसह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते। मार्गदर्शन करताना पोलीस उपाधीक्षक दत्तात्रय कांबळे म्हणाले, दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी टंचाई निर्माण झाली असून गणेश विसर्जनासाठी पाण्याची व्यवस्था नाही, त्यामुळे मोठ्या मूर्त्यांऐवजी लहान मूर्त्यांची स्थापना करावी। मूर्ती बसवताना तिचं पवित्र राखलं जाईल याची खबरदारी प्रत्येक मंडळानं घ्यावी। संरक्षणासाठी कार्यकर्त्यांनी दररोज नेमणुकीप्रमाणे कामं करावे। संशयित व्यक्ती किंवा हालचाली आढळून आल्यास पोलिसांना तात्काळ कळवावे असं सांगितलं। शेवगावला शांततापूर्ण वातावरणामध्ये गणेशोत्सव पार पडतो। ही जी तुमची परंपरा आहे ती ह्या वर्षी कायम राहील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। सर्वप्रथम त्यानंतर भोसले साहेबांनी तुम्हाला सर्व गोष्टींचं मार्गदर्शन केलेलं आहे। स्वयंसेवकांनी तुम्ही ड्युट्या लावा। सगळ्यात मला तुम्ही जर स्वयंशिस्त पाळली तर आमची तुम्हाला गरज पडणार नाही। तुम्ही जेवढी स्वयंशिस्त पाळाल तेवढं तुमच्या फायदेशीर आहे, आमची फायदेशीर आहे। आमची लोकसंख्या म्हणजे मनुष्यबळ आमचं कमी असतं। आपले जे गाव आहे त्या गावामध्ये प्रत्येक ठिकाणी उत्सव चालू असतो, तर आपण स्वयंशिस्त पाळली तर आम्हाला थोडा त्रास कमी होतो। आपल्या स्वयंशिस्तीच्या भरोशाने पूर्णपणे चांगलं काम करू शकतो। त्यानंतर दुसरा विषय झाला दुष्काळाचा, तर त्याविषयी पूर्ण चर्चा झालेली आहे। परंतु दुष्काळाच्या अनुषंगाने मी एकच सांगेन, जर छोट्या मूर्त्या बसवत्या आल्या तर तो एक प्रत्येक मंडळाने विचार करावा। तर सध्या जे आपण जिथं म्हणजे गणपती विसर्जनाचं ठिकाण आहे आपलं, तिथे सध्या पाणी नाही, बरोबर। दुसरं कुठं ठिकाण आहे आपल्या विसर्जनासाठी? एकच ठिकाण आहे। त्यानंतर छोट्या मूर्त्यासाठी जर तुम्ही प्राधान्य दिलं तर ते आपल्या सगळ्या दृष्टीने सोयीस्कर राहील। कारण मोठ्या मूर्त्या तुम्ही पुढवणार कुठं, हा एक प्रश्न निर्माण होतो। तर जागे विसर्जन करण्याची प्रथा आहे का? नाही। पण त्या दृष्टीने तुम्ही तो एक विचार करा। त्यानंतर तुमच्या ज्या अडचणी आहेत म्हणजे रोडचा असेल, लाईटचा असेल किंवा एक खिडकी योजना असेल, त्या सगळ्यांसाठी मी तहसीलदार साहेब शिवसेना बसतो। त्यानंतर एक ठिकाण जसं मगाशी PS साहेबांनी सांगितलं त्या ठिकाणी आम्ही सगळे ते चालू करू आणि तुम्हाला एकाच ठिकाणी एका छताखाली सर्व सोयी करून देण्याचा प्रयत्न करू। त्यानंतर दुसरा मुद्दा, मेन मुद्दा आहे तो कोर्टाच्या आदेशाचा। तर कोर्टाच्या आदेशानुसार मंडप आणि जे ध्वनी प्रदूषण किंवा साऊंड जे आहे त्याबद्दलचे नियम प्रत्येकाला पाळावे लागतील। त्याचं उल्लंघन झालं तर जी कायदेशीर कारवाई आहे ती आमच्याकडून होणार आहे। त्यामुळे तुम्ही जेव्हा आम्हाला सहकार्य कराल, हा सण किंवा उत्सव आपण स्वतःच्या आनंदासाठी साजरा करतो, तर त्या आनंदावर जर कायदेशीर कारवाई झाली तर ते विरोधन पडतं, तर ते पडू नये म्हणून आपण सगळ्यांनी सहकार्य करावं अशी आम्हाला अपेक्षा आहे। त्याचा सर्वात महत्त्वाचा दुसरा मुद्दा की जे आपण मूर्ती बसवतो ते स्टेज जरा उंच असावं, त्याच्यासमोर तुम्ही बॅरिकेड किंवा लाकड एखादं गुन्हे किंवा एखादं कोणतंही आज जाऊन त्या मूर्तीला विद्यमान होऊ नये किंवा कोणताही प्रकार होऊ नये ही तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे। बैठकीमध्ये मिरवणुकीसाठी डीजेचा वापर करण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी मनसेचे गणेश रांधवणे, अमोल फडके यांनी केली। यावर न्यायालयानं बंदी आणल्यामुळे परवानगी देता येणार नसल्याचं सांगत डीजे वाजवल्यास कारवाई करण्याचा इशारा पोलीस उपाधीक्षक कांबळे आणि पोलीस निरीक्षक संपत भोसले यांनी दिला। त्यामुळं दोन्ही समाज बांधवांनी गुन्ह्या गोविंदानं आपलं ते सण उत्सव साजरा करणे हे फार महत्वाचं आहे, हे लक्षात घ्यावं। कुठंतरी काहीतरी असं जातं, परतीचा मार्ग त्यावेळेस त्यांचा मार्ग असं झालं, तसं झालं, हे झालं, ते झालं, कुठंतरी ह्या गोष्टी होऊ नये हा एक महत्वाचा मुद्दा आहे। धार्मिक भावना, धार्मिक सलोखा आहे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, ह्या गोष्टी सर्वांनी पाळल्या पाहिजेत। आणि महत्वाची गोष्ट, जे लहान लहान मुलं असतात 15, 16, 17, 18, 19 वर्षाची मुलं, ह्या मुलावरनी आपल्या मंडळाचे अध्यक्ष किंवा बाकी सर्वांनी कंट्रोलिंग करणं ही फार महत्वाची जबाबदारी आहे। जर मिरवणुकीमध्ये असतील किंवा तिथे वाचन तुमच्या वाद्यावर तुम्ही लावून वाजवता आहे त्या ठिकाणी कोणतर कसतरी वेडेवाकडं नाचणे, बाहेरचा कुणीतरी येऊन आपल्या मंडळात नाचणे आणि त्यातून कुणीतरी काहीतरी होणे, मग हा आमचा नाहीये, तर ह्या गोष्टी सर्व कव्हर करणे किंवा एकमेकाच्या मार्गदर्शनाखाली किंवा एकमेकाला सहकार्य करणं ही फार महत्वाची गोष्ट आहे। तर यासाठी एक आपल्या सर्वांना एक विनंती राहील की दोन्ही सण
शांततामय वातावरणात धार्मिक भावना एकत्र जपून वातावरण एकत्र करून साजरे व्हावेत ही एक विनंती राहील. याचबरोबर मंडळाच्या विविध परवानग्या, वीज व्यवस्था, मिरवणूक मार्ग, देखाव्याचे नियोजन, मूर्तीचे पावित्र्य या विषयावर चर्चा करण्यात आली. याचबरोबर तहसीलदार हरीश सोनार यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केलं. अशा उत्सवाच्या प्रसंगी किंवा अशा उत्सवाच्या पूर्वी आपल्याला शांतता कमिटीची मीटिंग घेण्याची वेळ काय येते. आपले धार्मिक उत्सव यांचं नेमकं प्रयोजन काय आणि आपण करतो काय, या सर्व गोष्टींचा विचार सुद्धा आपण सर्वांनी या निमित्ताने करणं आवश्यक आहे. मुळातच 19व्या शतकात लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव हा उत्सव सुरू केला. गणेशोत्सव बैठकीला वीज वितरणचे अधिकारी आणि कर्मचारी गैरहजर असल्यानं यावर आवश्यक ती चर्चा होऊ शकली नाही. नगर परिषदेचे प्रशासक नानासाहेब महानवार यांनी याप्रसंगी आभार मानले. न्यूज रिपोर्टर संदीप देहाटराय, S9 मीडिया, शेवगाव.